नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर। आज आपण बॉम्बे हायकोर्ट क्लर्क भरती परीक्षेसाठी संगणक विषयावरील संभाव्य प्रश्न पाहणार आहोत। तर चला सुरुवात करूया। पहिला प्रश्न, फ्लॉपी डिस्क इज अ टाइप ऑफ डॅश मेमरी। तर फ्लॉपी डिस्क ही कोणत्या प्रकारची मेमरी आहे? ती आहे बाह्य स्वरूपाची, अर्थात एक्सटर्नल टाइप। पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल। फ्लॉपी डिस्क ही संगणकाबाहेरून जोडली जाणारी स्टोरेज डिव्हाइस आहे। ती संगणकाच्या मुख्य भागात नसते, त्यामुळे ती एक्सटर्नल मेमरी प्रकारात मोडते। पुढे, दी ऑपरेटिंग सिस्टीम डेव्हलप्ड इन इंडिया इज नेम्ड डॅश। भारतात विकसित झालेल्या ऑपरेटिंग सिस्टमचे नाव काय आहे? तर भारतातील स्वदेशी ऑपरेटिंग सिस्टीम आहे, त्याचं नाव आहे माया। पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल। मित्रांनो, जे माया ऑपरेटिंग सिस्टम आहे ते सध्या जे संरक्षण मंत्रालय आहे भारताचे, त्या अंतर्गत ते वापरामध्ये आहे। पुढे, द फर्स्ट कॅम्प्युटर नेटवर्क इन द वर्ल्ड इज नोन ॲज। अर्थात जगातील पहिले संगणक नेटवर्क डॅश या नावाने ओळखले जाते। तर तो आहे आर्पानेट। पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल। आर्पानेट हे जगातील पहिले संगणक नेटवर्क होते, जे अमेरिका या देशाने विकसित केले होते। पुढे, डॅश इज द प्रोसेस ऑफ फाइंडिंग एरर्स इन सॉफ्टवेअर कोड। सॉफ्टवेअर कोडमधील चुका शोधण्याची प्रक्रिया काय म्हणून ओळखली जाते? तर ते डिबगिंग या नावाने ओळखले जाते। पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल। सॉफ्टवेअरमधील चुका शोधणे आणि ते सुधारण्याची प्रक्रिया, त्याला आपण डिबगिंग असे म्हणतो। पुढे, व्हर्च्युअल मेमरी रेफर्स टू। व्हर्च्युअल मेमरी म्हणजे मित्रांनो, तर अशी मेमरी ज्यामध्ये हार्ड डिस्कवरील जागा जी रॅमप्रमाणे वापरली जाते, म्हणजे ॲडिशनल रॅम। तर तुम्हाला पर्याय क्रमांक 1 मध्येच दिसेल ॲडिशनल रॅम, तोच आपला उत्तर बरोबर आहे, पर्याय क्रमांक 1। पुढे, दी प्रायमरी पर्पज ऑफ सॉफ्टवेअर इज टू कन्वर्ट डाटा इनटू डॅश। तर सॉफ्टवेअरचा मुख्य उद्देश डेटा डॅशमध्ये रूपांतरित करणे हा आहे। डेटाचे कशामध्ये रूपांतरित होते? तर इन्फॉर्मेशनमध्ये, माहितीमध्ये। पुढे, व्हेन द कम्प्युटर इज शट डाऊन ड्यू टू पॉवर फेल्युअर व्हेअर इज द रिलेटेड डाटा स्टोर्ड। वीज गेल्यामुळे संगणक बंद झाल्यास संबंधित डाटा डॅशमध्ये साठवला जातो। तर तो साठवला जातो नॉन व्हॉलटाईल मेमरी। पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर होईल। नॉन व्हॉलटाईल मेमरी ही वीज गेल्यानंतरही डाटा साठवून ठेवते। याला आणखी काय नाव आहे मित्रांनो? रॅम, रँडम ॲक्सेस मेमरी। पुढे, इन द 5th जनरेशन ऑफ कॅम्प्युटर्स डॅश इज यूज्ड फॉर डेटा स्टोरेज। संगणकाच्या 5व्या पिढीत डेटा साठवण्यासाठी डॅश याचा वापर केला गेला। तर तो आहे SSD, सॉलिड स्टेट ड्राईव्ह। पर्याय क्रमांक 4 बरोबर उत्तर होणार आहे। 5व्या पिढीत SSD सारख्या आधुनिक स्टोरेज डिव्हाइसचा वापर केला गेला होता। पुढे, मेन फ्रेम कॅम्प्युटर्स आर यूज्ड इन द फील्ड ऑफ डॅश। मेन फ्रेम कॅम्प्युटर्स हे एक संगणकाचा प्रकार आहे। ते कोणत्या क्षेत्रात वापर केला जातो? तो केला जातो वापर बँकिंग, रिसर्च, डिफेन्स आणि स्पेस या क्षेत्रात त्याचा वापर केला जातो। पुढे, द कम्प्युटर कॉल्ड पॅक-मॅन वॉज डेव्हलप्ड फॉर पॅक-मॅन नावाचा संगणक डॅशसाठी विकसित करण्यात आला होता। तर तो गेमिंगसाठी तो बनवला गेला होता। पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर होईल। पुढे, विच ऑफ द फॉलोइंग इज ॲन एक्झाम्पल ऑफ अ हाय लेवल लँग्वेज। खालीलपैकी कोणते उच्चस्तरीय भाषाचे उदाहरण आहे? तर मित्रांनो, जो कोबोल आहे, C++ आहे, जावा आहे, तिन्ही जे कॅम्प्युटर हाय लेवल लँग्वेजचे उदाहरणे आहेत। पर्याय क्रमांक 4
बरोबर उत्तर होईल प्रोग्रॅमिंग भाषा आहे ती तिन्ही. पुढे द फाउंडर ऑफ मायक्रोसॉफ्ट कंपनी. मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक ते आहेत बिल गेट्स. पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होणार आहे. पुढे व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ CAD CAD. तर CAD म्हणजे कम्प्युटर एडेड डिझाईन. पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल. मित्रांनो हा एक सॉफ्टवेअर आहे जे आपण इंजिनिअरिंग फील्डमध्ये ते बघावयास मिळतो आपल्याला. ड्रॉइंग्स वगैरे ते तयार करण्यासाठी ऑटोकॅड असं नाव आहे त्या सॉफ्टवेअरचा. पुढे 1 टेराबाईट इज इक्वल टू हाऊ मच. 1 टेराबाईट म्हणजे किती. तर 1 टेराबाईटमध्ये 1024 गिगाबाईट असतात म्हणून पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल. पुढे इन विच जनरेशन ऑफ कॅम्प्युटर्स वेअर ट्रान्झिस्टर्स यूज्ड. संगणकाच्या कोणत्या पिढीत ट्रान्झिस्टर वापरले गेले होते. तर मित्रांनो ते जनरेशन होते ती संगणकाची पिढी होती दुसरी पिढी. पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल. संगणकाच्या दुसऱ्या पिढीत ट्रान्झिस्टरचा वापर केला गेला होता. पुढे द ॲबॅकस ए मॅथमॅटिकल डिव्हाइस वॉज इन्व्हेंटेड इन विच एन्शंट कंट्री. ॲबॅकस हे गणितीय उपकरण प्राचीन काळात कोणत्या देशात शोधले गेले होते. तर ते शोधलं गेलं होतं चीन या देशात. पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल. पुढे इन विच इयर द पब्लिक इंटरनेट स्टार्ट इन इंडिया. भारतात सार्वजनिक इंटरनेट कोणत्या वर्षी सुरू झाले. तर तो वर्ष आहे 1995. पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल. पुढे डॅश इज नोन ॲज द ब्रेन ऑफ कॅम्प्युटर. तर संगणकाच्या मेंदू डॅश म्हणून ओळखले जाते कोणत्या भागाला. तर CPU सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. पुढे व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ OCR. OCRचे पूर्ण रूप काय आहे. OCRचे पूर्ण रूप आहे ऑप्टिकल कॅरेक्टर रिकग्निशन. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर होईल. OCR म्हणजे मित्रांनो छायाचित्रातील ते अक्षरे तिथे आपल्याला कॉपी करता येतात, ते सिलेक्ट करता येतात, एडिट करता येते, त्याला आपण OCR म्हणतो. OCR रिकग्निशन ऑप्टिकल कॅरेक्टर रिकग्निशन. पुढे विच ऑफ द फॉलोइंग इज ॲन इनपुट डिव्हाइस. खालीलपैकी कोणते इनपुट डिव्हाइस आहे. तर दिलेल्या पर्यायापैकी जो मायक्रोफोन आहे तो इनपुट डिव्हाइस आहे, कारण मायक्रोफोन ते आवाज रूपांतरित करून संगणकात पाठवते. पुढे हू इज द नोन ॲज द मदर ऑफ द इंटरनेट. इंटरनेटची जननी म्हणून कोणाला ओळखले जाते. तर त्या आहेत रेडिया पर्लमॅन. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर होईल. त्यांना इंटरनेटची जननी म्हणतात. पुढे विच वॉज द फर्स्ट कॉमर्शियली सक्सेसफुल मायक्रो प्रोसेसर. व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी ठरलेला पहिला मायक्रो प्रोसेसर कोणता आहे. तो आहे इंटेल 4004. पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल. पहिला यशस्वी व्यावसायिक मायक्रो प्रोसेसर. पुढे द ट्युरिंग टेस्ट इज यूज्ड टू टेस्ट डॅश. ट्युरिंग टेस्टचा उपयोग कशासाठी काय तपासण्यासाठी केला जातो. तर ट्युरिंग टेस्टचा उपयोग त्याचा वापर मशीनला कृत्रिम बुद्धिमत्तेची क्षमता आहे किती आहे ते तपासण्यासाठी तो केला जातो. म्हणजे पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल. आर्टिफिशियल इंटेलिजन्स कॅपेबिलिटी. पुढे इन द सायबर सिक्युरिटी व्हॉट डज द टर्म फिशिंग मीन. सायबर सुरक्षेत फिशिंग या शब्दाचा अर्थ काय आहे. तर फिशिंग म्हणजे सेंडिंग ईमेल्स टू ऑब्टेन सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन. बनावट ईमेलद्वारे गोपनीय माहिती मिळवण्याचा प्रयत्न करणे.
अर्थात पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल. पुढे, while working on computer, where is the active data store? संगणकावर काम करताना जो चालू डेटा आहे तो कशामध्ये साठवला जातो? तर तो साठवला जातो प्रायमरी मेमरीमध्ये, अर्थात रॅममध्ये, रँडम ॲक्सेस मेमरी. पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल, जी तात्पुरती मेमरी असते, टेम्पोररी मेमरी. तर मित्रांनो, ही 25 प्रश्न आपण आज ही 25 महत्त्वाची प्रश्नमालिका आज आपण समजून घेतली. हे प्रश्न भविष्यातील परीक्षेत तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरतील. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही शंका असल्यास खाली कमेंटमध्ये जरूर लिहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.